आता आणि अनेक देखील टीका झाल्या मॅन्युअलमधून. मगाशी मी चर्चा केली, मॅन्युअलमध्ये पडून मृत्यू झाला. 5 वर्षापूर्वी देखील डॉक्टर अमरापूरकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एक डॉक्टर होते ते. या घटना सगळ्या दुःखदच आहेत, या वेदनादायीच आहेत. झाड पडून मृत्यू झाले पूर्वी, पण सगळा हिशोब आहे आमच्याकडे. पण ह्या घटना टाळल्या कशा जातील याच्यावर आपण एकमताने विचार केला पाहिजे का. त्याचं राजकारण करता कामा नये. मला त्याच्यावर काय राजकारण करायचं नाही आहे. कोणाच्या काळात किती झाडं पडली, कोणाच्या काळात किती मृत्यू झाले, ते काय मृत्यूचं राजकारण करणं सगळ्यात दुःखद आहे, सगळ्यात दुर्दैवी आहे. आणि म्हणून या दुर्घटनेचं राजकारण थांबवून संवेदना दाखवण्याची आवश्यकता आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे झाडं पडली असे काही लोकांनी आरोप केलेला आहे. महापालिका आयुक्तांनी त्याचा खुलासा केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, गेल्या आठवड्यात मुंबईत 830 झाडं कोसळली. त्यापैकी सरकारी आणि रस्त्यावरची 350 झाडं होती. बाकी 480 झाडं सभापती महोदय खाजगी जागांवर होती, सोसायट्या वगैरे. काँक्रिटीकरणाचा जो विषय आहे काही ठिकाणी नक्की असू शकतं, परंतु आपण जे आता काँक्रिटीकरण जे इतके वर्ष झालं नव्हतं, 2 फेजमध्ये 6,500 कोटीचं काँक्रिटीकरणाला मंजुरी दिली, त्याच्यामध्ये सॉकपीट देखील ठेवायला सांगितलेले आहेत. जी झाडं आहेत त्याच्या बाजूला आळं झालं पाहिजे, त्यातून माती असली पाहिजे, तिथून पाणी मुळापर्यंत गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यात. आणि कुठे त्याची अंमलबजावणी होत नसेल तर बिलकुल आम्ही ते करू. आणि आता आपण पाहिलं की 80-90च्या स्पीडने वारे वाहत होते, त्यामुळे झाडं पडली, फांद्या पडल्या. ही वस्तुस्थिती आहे. 20 वर्षात पावसाचं गणितच बिघडून गेलेलं आहे. ज्या पद्धतीने पाऊस वाढला आहे त्या पद्धतीने आपण तशी योजनाही करतो आहे. मुंबई महापालिकेमध्ये पुराच्या नियंत्रणासाठी जे काही योजना केलेल्या आहेत, महापालिकेचे 547 पंप कार्यरत आहेत. MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणा धरून 990 पंपांची व्यवस्था आहे. 6 मोठी पंपिंग स्टेशन, 10 मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. पावसाळ्यापूर्वी छोटे मोठे नाले आणि मिठी नदी नालेची सफाई जी आहे ती काय ती झाली, त्याच्यावर काही आरोप झाले. नाले सफाईत AI तंत्रज्ञान देखील वापरण्याचं काम केलं. पूर्वी गाळ न काढताच काय काय व्हायचं ते देखील त्याचे साक्षीदार आपण आहोत. AI तपासणीमुळे 2025मध्ये कंत्राटदारांना 12.5 कोटी, तो अंबादाजी लिहून घ्या, आणि 2026मध्ये 9,25,00,000चा दंड आकारण्यात आलेला आहे. आकडे व्हेरीफाय करा. पूर्वी कागदावर नाले सफाई व्हायची, तशी आता नाही होत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या एकात्मिक पूर नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रकल्प तयार करून केंद्र शासनाकडे तो पाठवला आहे. 13,000 कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. यामुळे सभापती महोदय शहरातील 370 हॉटस्पॉट दूर होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचतं तिथं 30 मिनिटात निचरा होईल अशी व्यवस्था या ठिकाणी उभी राहील. आणि मुंबई पाण्याखाली जाऊच नये अशा प्रकारची भावना तुमची आमची सगळ्यांची आहे. अशी व्यवस्था आपण या ठिकाणी पुढच्या ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये आहे. मी एकच सांगतो की एवढ्या मोठ्या पावसात देखील मेट्रो, कुठलीही मेट्रो बंद झाली नाही. मेट्रो तपासून घ्या. आणि गेल्या पावसामध्ये जे काही अनुभव आले ते दुरुस्त केले यावेळेस. आणि पावसामुळे होणारं नुकसान हे कमी करण्याचा, त्याचा जो काही प्रभाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न BMC, मुंबई महापालिका, राज्य सरकार नेहमीच करते आहे. पण आता यापूर्वी फक्त मलमपट्टी व्हायची, आता मलमपट्टी नाही, कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा झाला पाहिजे, कायमस्वरूपी त्याच्यावर काम झालं पाहिजे. सभापती महोदय, मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी 2050 किलोमीटर आहे. मेगा CC रोड प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर काम पूर्ण झालं आहे. आजच्या घडीला मुंबईतले कॉन्क्रीट रस्त्यांची एकूण लांबी 1775 किलोमीटर आहे. 138 किलोमीटरचं काम सध्या प्रगतीपथावर आहे.
हे पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये 1913 किलोमीटर कॉन्क्रीटचे रस्ते असतील आणि या सीसी रोड प्रकल्पाच्या फेज 1ची कामं जवळपास 80% पूर्ण झालेली आहेत. ती कामं डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. काही बॅकलॉग असेल तो देखील भरून काढला जाईल. फेज 2 73% झाला आहे. ती मे 2027 पर्यंत पूर्ण होतील करण्याचं नियोजन आहे. कॉन्क्रिटीकरणामुळे सभापती महोदय दरवर्षी खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च कमी झाला आहे. 2018-19 मध्ये 243 कोटी खर्च होता खड्डे भरणीवर. 2024 मध्ये तो 164 कोटींवर आला. तर 2025 मध्ये तो 97 कोटींवर आलाय आणि 2026 मध्ये हा खर्च अंदाजे 45 कोटींवर येण्याचा अंदाज आहे. रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर हा खर्च अगदी कमी होऊन जाईल. त्यानंतर पुढच्या 25 वर्ष तरी 20 ते 25 वर्ष या रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत. या रस्त्यांवर दुरुस्तीला खर्च करावा लागणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग यापूर्वी आम्ही जे आता आरोप करतायत, मग यापूर्वी डांबरामध्ये दरवर्षी रिपेरिंग करतात त्याच्यावरचा पण हिशोब काढला आहे आम्ही. किती पैसे खर्च झाले. चहल यांना आम्ही बोलवलं, मी आणि देवेंद्रजी होतो. मी म्हणाल तुम्ही दरवर्षी हे खड्ड्यामध्ये किती पैसे खर्च करता, तर त्यांनी आम्हाला आकडे दिले. आतापर्यंत किती खर्च केले तेही आकडे दिले. मग याला का लोकांना त्रास देता, याला कायमस्वरूपी कॉन्क्रीटचा आपण का करत नाही, करू शकतो म्हणाले. आणि तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की 2002 फेजमध्ये मुंबईतले सारे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. आणि मग हे डांबरीकरणामध्ये काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं हे करायचं काम आता बंद होईल. म्हणूनच आता ही टीका होती आहे. मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला पाहिजे हे पाहण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणूनच डांबर खाणाऱ्यांचं मी नाही म्हणणार, परंतु कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे पोटात दुखायला लागलेलं आहे. परंतु आज आमच्यावर ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, इथंही केले, बाहेर केले, सगळीकडे केले, पण कोविडसारख्या महामारीत देखील ज्यांनी फक्त पाकिटमारी केली ते कुणाचं काम आहे, याचा निषेध करणार नाही आपण. कोविड रुग्णांची खिचडी खाल्ली, मापात पाप केलं, ऑक्सिजनमध्ये पैसे काढले, बॉडी बॅगमध्ये देखील पैसे काढले, कोविड सेंटर खोटी उभी केली, डॉक्टर काय बोगस, डॉक्टर बोगस, नर्स बोगस, पेशंट बोगस. खिचडी तर मापात पाप केलं. ते ही वृत्ती काय भाई, ही वृत्ती काय, कशामध्ये पैसे घेतले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक कामात त्यांनी भ्रष्टाचार केला. कोविडमध्ये देखील या ठिकाणी अशा प्रकारची इथे जे चौकशी चालू आहे. आणि म्हणून कामामध्ये भ्रष्टाचार करणारे आता आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. आणि बाळासाहेबांचं नाव घेता आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. बाळासाहेबांनी तर आरेला कार्य करायचं शिकवलं होतं, तर तुम्ही तर आरे कारशेडच बंद करून टाकलं. अरे ते कारशेड बंद झाल्यामुळे त्याचा 10,000 कोटी रुपये खर्च वाढला. कोण भरणार 10,000 कोटी. मेट्रो 3 LI स्थगिती द्यायला सांगितली होती. 10,000 कोटी मग आता कोण देणार आहे. कुठली प्रॉपर्टी मिलिंद जी, कुठून, लंडन. आणि म्हणून मी बाकी काय सांगत नाही, जाऊ द्या. बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. आमच्या बघा संयम आहे. आम्ही तुम्ही 4 वर्ष शिव्या देत राहा, 4 वर्ष शिव्या देत. अरे खूप काय आमच्याकडे आहे, शिव्या देणार नाही आम्ही. आम्ही गाईच्या शापाने काय म्हणतो, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. परंतु ही वस्तुस्थिती आम्हाला लोकांसमोर आणण्याला भाग पाडू नका बस. खूप माझ्याकडे सगळं आहे. आणि म्हणून मेट्रोचा प्रकल्पाचा फायदा लाखो लोक मुंबईकर घेत आहेत. 450 किलोमीटरपैकी 101 किलोमीटरचं नेटवर्क प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेलं आहे. सभापती महोदय, ही महामुंबईची नवी लाईफलाईन आहे. आज
फेजमध्ये आपण मेट्रो पूर्ण करतोय. मेट्रो 3 मधून देखील लाखो लोक प्रवास करत आहेत. मोदीजींनी त्याचं लोकार्पण केलं. अरे ज्याचं भूमिपूजन केलं त्याचं लोकार्पण देखील करण्याची हिंमत आम्ही केली. एवढ्या फास्ट प्रकल्प राबवले. आणि तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी लोकांची सेवा लक्षात ठेवली. दररोज तब्बल 10,22,000 प्रवासी AC मेट्रोने प्रवास करतायत. 10 लाख लोकांचा दररोज सरासरी 1 तास वाचतोय. तेवढा वेळ ते आपल्या कुटुंबाला देत आहेत. तेवढा वेळ अगोदर ते ऑफिसमध्ये जात आहेत. तेवढा वेळ इफिशियन्सीने काम करतायत. मग त्यामुळे प्रदूषण कमी होतं आहे, वाहतूक कोंडी कमी होते आहे. सिडकोच्या मेट्रोमधून 7,27,000 प्रवासी रोज प्रवास करतायत. इन्फ्रा प्रकल्पांना गती देताना राज्याचा महसूल देखील वाढवतोय. मी हे का सांगतोय? तुम्ही सांगताय काय केलं तुम्ही? काय फक्त भ्रष्टाचार केला, करप्शन केलं? अरे आमचं करप्शन नाही आहे, आमचं नेशन फर्स्ट आहे. आणि करप्शन फर्स्ट कोणाचं आहे? आणि म्हणून जे आम्ही केलं ते समोर आहे. आणि महसूल विभागाच्या बाबतीमध्ये अंबादास दानवे, आपले परिणय फुके, अरुण लाड, निलंबनाच्या सूचना दिलेल्या आहेत. महसुलातील गळती थांबवण्यासाठी शासनाने केवळ इशारे नाही दिले, तर प्रणाली सुधारणा करून गळती थांबवली आणि कार्यवाही देखील केली आहे. ही वस्तुस्थिती आहे. महसूल संहिता कलम 155च्या गैरवापराबाबत शासनाने अतिशय कठोर कारवाई सुरू केलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला अभिनंदन केलं आहे. अहवालातील शिफारशीनुसार 13 प्रकरणामध्ये जबाबदार असणाऱ्या 15 अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवून टाकलं, सक्तीच्या रजेवर पाठवलं. सरकार अहवाल घेऊन बसत नाही सभापती महोदय, दोषींवर थेट ॲक्शन घेते. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे सरकारचं काम आहे. हे सरकार का काम आहे, सरकारचं काम आहे. अवैध उत्खनन, गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर ठोस कारवाई. 1 एप्रिल 2025 पासून आजपर्यंत अवैध उत्खनन व वाहतुकीच्या एकूण 7,785 प्रकरणावर कारवाई केलेली आहे. 92,91,00,000ची दंडात्मक वसुली केलेली आहे. 4,349 यंत्रसामुग्री जप्त केली आहे. 1,685 फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. MPDA कायद्यान्वये 24 व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे. अंबादासजी माझे मित्र, त्यांनी गेवराई बीड येथील घरकुल योजनेच्या वाळूचा गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. बरोबर आहे ना? तहसीलदार गेवराई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील काय करता वाटतं. गरिबांच्या घरकुलासाठी असलेली वाळू जर कोणी लाटण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ही सरकारची भूमिका आहे. संभाजीनगर